आणि यानंतर बातमी नोटाबंदी संदर्भातली। वातावरण जरी निवळत असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना बसणारा फटका अजूनही कमी झालेला नाहीये। जळगावमधनं बातमी आहे। खरं तर भरताच्या वांग्याची किंमत किलोला 15 ते 20 रुपये किलो अशी असायची, परंतु नोटाबंदीनंतर अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की वांगी चक्क 50 पैसे किलो या दरांपर्यंत खाली घसरली आहेत। या परिस्थितीमुळे वांग उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे पाचोऱ्यातले शेतकरी राहुल पाटील यांनी आपल्या 5 एकर मिरची आणि 3 एकर भरताच्या वांग्याच्या पिकावर रोटावेटर फिरवला। राहुल यांना जवळपास 8.5 लाखांचा फटका बसलेला असून सरकारने किमान हमी भावाचं आश्वासन द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। मी 5 एकर क्षेत्रात मिरची या पिकाची मल्चिंग पद्धतीने लागवड केलेली होती। मिरचीला सुद्धा मला 2 रुपये किलो प्रमाणेच भाव भेटला आणि त्याला मल्चिंग, लागवड, फवारणी, मटेरियल वगैरे असा एकूण खर्च 6 लाख रुपये आलेला आहे। शासनाकडून आमच्यासारख्या उत्सुक शेतकऱ्यांना मदत न मिळेल तरी चालेल, पण काहीतरी योग्य भाव भेटीन याची काहीतरी काळजी घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात ही आमची विनंती आहे।